custom duty. I also नंदुरबार बाजार समिती टोमॅटोची आवक वाढल्यामुळे टोमॅटो किरकोळ बाजारामध्ये 10 रुपये किलोने विक्री होतोय। या दर घसरणीचा सर्वाधिक फटका नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय। शेतकऱ्यांनी टोमॅटोवर केलेला खर्च आणि वाहतुकीचा खर्च निघत नाहीये, त्यामुळे मोठा आर्थिक संकट या उत्पादक शेतकऱ्यांवर आहे। जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। कापूस ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती। हिंगोलीच्या कनेरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यात आली। मात्र मागील काही दिवसांपासून पपईवर अज्ञात रोगाची लागण झाली आहे, त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर कृषी विभागाने योग्य औषधाचं मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाफेडकडून हमीभावानं होणारी खरेदी बंद झाल्यानंतर खुल्या बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। सोयाबीनला अवघ्या 3,700 ते 4,020 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। सांगलीच्या पलूस आणि वाळवा तालुक्यातील आलं शेती धोक्यात आली। आल्याच्या पिकाच्या दरामध्ये आजवरचा सगळ्यात नीचांकी भाव पाहायला मिळालाय। सध्या आल्याचा दर अवघा 15 रुपये किलो झालाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची खाती गोठवली जाणार आहेत। कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी कंपनीला तशा सूचना दिल्या। जिल्ह्यात एकूण 4,500 हेक्टर क्षेत्रावर 1,814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरलाय। यंदा पाऊस झाला, त्याच्यामुळे धुळ्यासह जळगाव आणि नंदुरबारमध्ये कांदा लागवड करण्यात आली। धुळ्यामध्ये 20,000 हेक्टर, जळगावात 8,000 हेक्टर, नंदुरबारात 3,000 हेक्टरवर कांदा पीक लावलं गेलंय। पालघरच्या डहाणू, विक्रमगड, पालघर या तालुक्यांमध्ये दुबार भात रोपणीच्या कामांना वेग आलाय। सध्या हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी भात शेतीच्या रोपणीच्या कामाची सुरुवात केली आहे। या 3 तालुक्यांमध्ये कालव्यांमार्फत धामणी आणि कवडास धरणातून दुबार शेतीसाठी पाणी सोडलं जात आहे। अकोल्याच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली आहे। बाजार समितीत 2,000 क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाली। तुरीला किमान 6,450 रुपये दर मिळतोय, कमाल 7,640 रुपयाचा दर मिळतोय। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये खरेदी विक्री संस्थेकडे जमा केलेली कागदपत्र वेळेत ऑनलाईन करण्यात आली नाहीत, असा आरोप शेतकरी करतात। परिणामी सोयाबीनच्या विक्रीपासून शेतकरी वंचित राहिलेत, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भीमाशंकरच्या आंबेगाव तालुक्यातील स्ट्रॉबेरी प्रदर्शनामध्ये निर्यात करण्यात आलेली आहे आणि 2 टप्प्यामध्ये दुबईला ही स्ट्रॉबेरी निर्यात केली जाणार आहे। तिथल्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय। हिंगोलीच्या कानडखेडामध्ये शेतकऱ्यांनी चिया पिकाची पेरणी केली। यंदा पैनगंगा नदीला मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी चिया शेतीकडे वळाले। वन्य प्राणी या पिकांची नासाडी करत नाहीत, त्यामुळे शेतकरी चिया पिकाला पसंती देत आहेत। शेतकऱ्यांकडून सध्या चिया पिकाला चांगली पसंती दिली जाते, कारण या शेतकऱ्यांचा चांगला आर्थिक नफा याच्यातून होतोय। शिवाय जंगली जनावरं सुद्धा या चिया पिकाची नासाडी करत नाहीत, त्यामुळे फायदा शेतकऱ्यांना होतो। मोठ्या प्रमाणावर चिया पिकाची लागवड सध्या हिंगोलीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे। इथल्या शेतकऱ्यांनी चिया पिकाची ही लागवड केलेली आहे, त्याची शेतीची दृश्य आपण सध्या बघतोय।